फ्रेंड्स, वेलकम टू द चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सेमी पटियाला सलवार कशी स्टिच करायची। मागील व्हिडिओमध्ये सेमी पटियाला सलवार कशी कट करायची ते आपण पाहिले आहे। नसेल पाहिले तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ती तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सेमी पटियाला सलवार कशी कट करायची हे लक्षात येईल। जेव्हा तुम्हाला सलवार कटिंग करायची असेल तेव्हा त्यासाठी 3 मेजरमेंट्सची गरज असते। पहिले म्हणजे सलवारची पूर्ण हाईट, जी कमरेपासून किंवा जिथे तुम्ही सलवार बांधता तिथून खाली पायाच्या अंगठ्यापर्यंत मेजरमेंट घ्यायचे, ती झाली सलवार उंची। दुसरं म्हणजे बॉटम घेर, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते बॉटम घेर घेऊ शकता, म्हणजे फॉर एक्झाम्पल 13 इंच घेऊ शकता, 14, 15, 16 तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आणि तिसरं म्हणजे कमर घेर, कमरेचं घेर जेव्हा तुम्ही मेजर करता तेव्हा 2 इंच लूज ठेवायचं, ते असेल कमरेचं माप। तर अशा प्रकारे 3 मापे लागतील आपल्याला जेव्हा आपण सलवार कट करतो कोणत्याही प्रकारची, म्हणजे सिंपल सलवार असो नाही तर सेमी पटियाला सलवार। तर त्यामध्ये तुम्हाला जर काही म्हणजे काही कमेंट्स करायचे असतील किंवा काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कळवा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू सेमी पटियाला सलवार कशी स्टिच करायची। तर चला तर मग आपण सुरुवात करूया। हा आहे सलवारचा मधला भाग, मधला पार्ट, आणि सरळ बाजू ठेवायची। हा मध्ये कट केलेला आहे आणि हे सरळ बाजू घेतल्यानंतर हे 4 पार्ट आहेत, जे साईडचे आहेत ते 4 पार्ट आहेत, त्यापैकी एक पार्ट घेऊया आपण। आणि जेव्हा पण तुम्ही ठेवता तर तेव्हा ते सरळ बाजूला ठेवायचा तो एक पार्ट, आणि स्टिच करायचा। अशा प्रकारे आपण 4ही पार्ट लावून घेऊया। साईडचे पार्ट तयार आहेत, तर त्याचं लुक असं दिसेल। आणि आपण असाच एक पार्ट तयार करणार आहोत, अजून एक पार्ट तयार करणार आहोत, तर हे दोन्ही सेम पार्ट तयार होतील। हा बॉटमचा भाग आहे आणि जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवायचा, आणि आता आपण एक बॉटम पट्टी लावणार आहोत, तर ती बॉटम पट्टी सरळ बाजूला ठेवायची आणि अर्धा इंच स्टिच करायचं, अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करायचं। आणि एक्स्ट्रा पट्टी ती कट करून टाकायची, जेवढी लागते तेवढीच वापरायची। ही आहे बॉटम पट्टी। ही बॉटम पट्टी तुम्हाला जिथे टेलरिंगचं मटेरियल मिळतं तिथेही मिळून जाईल, आणि ह्याला बॉटम पट्टी बोलतात, जे सलवारसाठी किंवा यूज होतं ह्याचा।
ठिकाणी तुम्हाला आवडेल तशी डिझाईन तुम्ही काढू शकता. किंवा तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्ट्रेट लाईन स्टिच करू शकता. या ठिकाणी बॉटम घेरचा निम्मा घ्यायचा आहे. बॉटम घेर आहे 15, तर त्याचा निम्मा 7.5, तर आपण 7.5 इंचावर 7.5 इंचाला म्हणजे तिथून सुरुवात करूया स्टिच करायला. स्टिच करताना जे 2 पार्ट जोडलेले आहेत ते एकावर एक आले पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे आणि दोन्ही टोक एकत्र आले पाहिजे शेवटपर्यंत. तर असे स्टिच करायचं आहे आणि ते वरती तो क्रॉच आहे. अशा प्रकारे स्टिच केल्यानंतर असं लुक तुम्हाला दिसेल. हा एक पार्ट आहे. असा सेम पार्ट आपण दुसरा बनवणार आहोत. तर आपले दोन्ही पार्ट तयार झाले आहेत. तर हा एक पार्ट आहे तो सरळ ठेवला आहे आणि आपल्याला आता मधले क्रॉच जोडायचे आहेत. मधला जो पार्ट आहे तो जोडायचा आहे. तो एकावर एक ठेवून असं स्टिच करायचं. एक सरळ बाजू ठेवायची आणि ते एकावर एक मधला जो भाग आहे तो एकावर एक आला पाहिजे आणि सुरुवात करायची स्टिच करायला. दोन्ही एकावर एक आलं पाहिजे. दोन्ही स्टिचिंग एकावर एक आलं पाहिजे. दोन्ही पार्ट स्टिच केल्यानंतर त्याचं असं लुक येईल. दोन्ही पार्ट जोडलेले आहेत आपण. तुम्ही पाहिलं असेल जेव्हा सलवार कट करत होते त्यावेळेस एक मध्ये कट केलेला आहे. मधला सेंटर काढून कट केलेला आहे. जेव्हा मी कटिंग करत होते तेव्हा पाहिला असेल तर तो कट आहे आणि त्या कटच्या या बाजूला अंदाजे 10 इंच घ्यायचं आहे. 10 इंच. तर तिथून सुरुवात करायची आपल्याला प्लेट टाकायच्या आणि प्लेट अशा टाकायचे की दोन्ही बाजूच्या प्लेटा समोरासमोर आल्या पाहिजे आणि ज्या प्लेटा आहेत त्या 1-1 इंचाच्या घ्यायच्यात आपल्याला आणि सारख्या घ्यायच्यात. एकसारख्या घ्यायच्यात. 1-1 इंचाच्या एकसारख्या. तर त्या पहा कशा घेतल्या जातात. आणि हा समोरचा भाग आहे. हा जो पार्ट घेतलेला आहे हा तो समोरचा घेतलेला आहे. मागे चुन्या नसतात. जेव्हा सेमी पटियाला सलवार शिवतो त्यावेळेस मागे चुन्या नसतात. तर फक्त फ्रंटला चुन्या असतात. तर त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. 1 इंचाच्या आहेत, अर्धा इंचाच्या घेऊ शकता किंवा 1 इंचाच्या ठीक वाटतात. तुम्हाला आवडत नसतील तर अर्धा इंचाच्या पण घेऊ शकता. तर ह्या समोरच्या प्लेटा मी तुम्हाला स्टिच करून दाखवत आहे. आता हा जोड आहे.
जे आपण साईडला पार्ट जोडले तर त्यापैकी हा एक जोड आहे. आणि आपल्याला आता ह्या सगळ्या चुन्या सेंटरपर्यंत आणायच्या आहेत. तर बघा, हा सेंटर आहे, म्हणजे जो क्रॉच असतो त्या क्रॉचपर्यंत. आता हा एका बाजूच्या चुन्या झाल्या. आता ह्या दुसऱ्या बाजूच्या त्या पेटा कशा घ्यायच्या त्या पहा. दोन्ही समोरासमोर आल्या पाहिजे. आणि या बाजूच्या पण 1 इंचाच्या प्लेटा घ्यायच्या आहेत. या बाजूला जशा चुन्या घेतल्या आहेत तशाच घ्यायच्या आहेत. तिकडे फक्त समोरासमोर घ्यायच्या आहेत. आणि आपण जे मगाशी 10 इंचचं ते काढलं होतं तसंच सेम इथं पण घ्यायचं आहे. आता हा मधला जिथं आपण कट केलं होतं तिथपर्यंत आलेलो आहोत. हे कट केलेलं तिथपर्यंत आलेलो आहे. आता तिथून पुढे 10 इंचापर्यंत घ्यायचं, म्हणजे दोन्ही बाजू सारख्या येतात. त्यासाठी आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचं आहे. 10 इंचापर्यंत तिथपर्यंत समजण्यासाठी तिथे मी कट केला आहे. जिथे 10 इंच आहे तिथपर्यंत चुन्या घेतलेल्या आहेत. तर मधला सेंटर आपण बघूया कसं झालं तो. हा नेफा आहे. तर नेफ्यासाठी आपण 2 पार्ट कट केले होते, तर ते जोडून घ्यायचे आहेत. तुम्हाला कटिंग, तुम्ही जर कटिंग बघितलं, मागचा व्हिडिओ पाहिला तर हे लक्षात येईल. दोन्ही पार्ट जॉईन केले आहेत. एका बाजूला स्टिच करून घेऊया. फक्त फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला सेम तसंच फोल्ड करायचं आहे. दोन्ही जे फोल्ड केलेली बाजू आहे तर ती दोन्ही एकत्र स्टिच करायची आहे, थोडंसं अंतर सोडून. या ठिकाणी आपल्याला 1.5 इंच फोल्ड करायचं आहे. पहिल्यांदा अर्धा इंच किंवा पाव इंच तुमच्या आवडीनुसार, आणि नंतर मग 1 इंच फोल्ड करायचं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अगोदर अर्धा किंवा पाव इंच स्टिच पूर्ण राऊंड स्टिच करून घेऊ शकता, आणि नंतर मग 1 इंच फोल्ड करायचं आहे. ज्यांची प्रॅक्टिस आहे तेही असं म्हणजे असं स्टिच केलं तरी चालेल. तर तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही स्टिच करू शकता. तर ते असं स्टिच करत जायचे पूर्ण राऊंड. आता या ठिकाणी थोडंसं कट करायचं आहे, जिथून आपण नाडी टाकू शकतो. इथे बांधण्यासाठी नाडी लागते ती इथून टाकायची, जिथे ओपन केली आहे तिथे.
आपल्या सर्व प्लेट्स टाकून तयार आहेत. तर आता आपल्याला हे मेजर करायचं आहे. नेफा आणि हे प्लेट्स हे एकसारखे आले पाहिजेत, म्हणजे एकत्र आले पाहिजेत. मधला पार्ट हा मध्ये जॉईंट करायचा. समोरच्या बाजू घ्यायच्या सुरुवातीला. समोरची जी बाजू आहे ती, आणि जिथे आपण नाडीसाठी तयार केलं होतं तो पार्ट उलटा, हा पण उलटा बाजू आणि हा उलटा बाजू, आणि आता हे एकत्र स्टिच करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला नेफ्याचा मागची बाजू आणि ही बाजू एकत्र आली पाहिजे. तर ते एकत्र येण्यासाठी प्लेट्स कमी पडतात तर त्या प्लेट आपण घ्यायच्या आहेत आता, की जेणेकरून सेंटर एकत्र येतील. हा मागचा सेंटर आणि हा पुढचा सेंटर तो एकत्र येण्यासाठी आपण प्लेट्स एक्स्ट्रा अशा टाकल्या तरी चालतात. आणि या बाजूला पण तशाच प्लेटा टाकायच्या आहेत. दोन्ही बाजूला सेम प्लेटा टाकायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपली सेमी पटियाला सलवार स्टिच करून झाली आहे. पूर्ण स्टिच केल्यानंतर सलवार तुम्हाला अशी पाहायला मिळेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर मला नक्की कळवा, आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.